सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गोरक्षकांवर झालेला भ्याड हल्ला व सतत हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ येवला येथे भव्य निषेध मोर्चा, काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचाही निषेध, येवला शहर येथे बाजारपेठ बंद। मोर्चाची सुरुवात वनवासी राम मंदिर गंगा दरवाजा येवला येथून करण्यात आली आहे। यामध्ये सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा शहरातील प्रमुख भागातून काढण्यात आला। काळा मारुती मेन रोड, इंद्रायणी कॉर्नर, विंचूर चौफुली येथे मोर्चाचे समारोप करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख वक्ते आपले मनोगत व्यक्त केले। महंत रामगिरीजी महाराज, माननीय गोपीचंद पडळकर, आमदार हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे, पामा सागर भैया बेग, हिंदू धर्मरक्षक, सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। गोरक्षकावर जो हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि येवला कडकडीत बंद करत आहोत। आणि जो जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला, धर्म विचारून जर तुम्ही गोळ्या घालत असेल त्याच्यात पण आम्ही निर्देशनामध्ये तारखेला पहलगाम येथे निष्पाप पर्यटनासाठी गेलेले हिंदू बांधवांवर बेछूट असा गोळीबार करून 28 भारतीय नागरिक त्या ठिकाणी मारले गेले। त्यांना त्यांची धर्म कुठला हे विचारून त्यांना मारण्यात आलं। तर या देशामध्ये धर्मनिरपेक्ष देश आहे असं म्हणण्याचं कारण काय? आणि दिवसेंदिवस या घटना वाढत चाललेल्या आहे। अनेक घटना यापूर्वी देखील झालेल्या आहेत आणि म्हणून आता सरकारनं, भारत सरकारनं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे आणि ज्या लोकांनी, त्या काश्मीरमधल्या लोकांनी यांना साथ दिली असेल अशा लोकांना हुडकून काढून त्यांना देखील गोळ्या घातला पाहिजे, तरच अशा या प्रकारच्या कारवाया थांबतील। अन्यथा निरपराध नागरिक पुन्हा पुन्हा मारले जातील। आणि म्हणूनच आज या येवला शहरातून सर्व हिंदुत्ववादी नागरिक हा तहसीलवर मोर्चा नेणार आहे। बोला। 2 दिवसापूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे जो हिंदू बांधवांवर, पर्यटकावर जो भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही येवले शहरातील सर्व हिंदू बांधव त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत। भारत सरकारने या हल्ल्याची त्वरित दखल घेऊन या हल्ल्याच्या पाठीमागे जे पडद्यामागे जे आहे पाकिस्तान, या पाकिस्तानला निश्चित आदर घडवली पाहिजे। अन्यथा हिंदू समाज अतिशय आक्रमक होऊन यापुढे मोठं आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि आंदोलन करूच अशी सरकारला आम्ही विनंती करतो आणि त्यांनी पाकिस्तानला अद्दल घडवावी अशी आम्ही विनंती करतो। सकल हिंदू समाजाने जो मोर्चा काढलेला आहे येवल्यामध्ये गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, तसेच काश्मीरमध्ये पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे, क्रूर असा हल्ला केलेला आहे, त्या संदर्भात येवलेकर सर्व हिंदू सकल समाज बांधव या घटनेचा तीव्र शब्दामध्ये असा निषेध करत आहे आणि सरकारने लवकरात लवकर या पाक दार्जिने अतिरेक्यांना धडा शिकवावा अशी आमची पूर्ण सकल हिंदू बांधवांच्या वतीने विनंती आणि आज हा मोर्चा आम्ही निषेध म्हणून काढत आहोत। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी सचिन बखारे, येवला। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे। तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन